केसरी लाईव्ह मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। बघूया नांदेड जिल्ह्यामध्ये सतत 2 दिवसाच्या पाण्यामुळे शेतीचे व गावामध्ये घरामध्ये शिरलेल्या पाण्यामध्ये झालेल्या नुकसानाचे। नांदेड जिल्ह्यात ढगफुटीमुळे शेतीचे व घरांचे मोठे नुकसान, गावात नुकसानीची पाहणी करताना नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी व त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब, बेल आयकॉनला दाबा आणि कमेंट करायला विसरू नका। अर्धापूर, महाराष्ट्र। नांदेडमध्ये पावसाचा कहर, अर्धापूरच्या गावांवर संकट, शेती जनावरांचे प्रचंड नुकसान। केसरी लाईव्ह मराठीमध्ये आपले स्वागत आहे। नांदेड, .29 ऑगस्ट 2025 नांदेड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने नांदेड शहरासह अर्धापूर तालुक्यातील ग्रामीण भागात हाहाकार माजवला आहे। घरांमध्ये पाणी शिरले, शेती पिकांचा सत्यानाश झाला, तर जनावरे वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने बचाव आणि मदत कार्याला गती दिली आहे। अर्धापूर तालुका, जो केळी आणि नगदी पिकांसाठी ओळखला जातो, येथील शेलगाव, बामणी, मेंढला, खडकी, सावरगाव, कोंढा, देळूब, लाहन आणि पिंपळगावसह अनेक गावे पूरग्रस्त झाली आहेत। या गावांमध्ये 170 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस नोंदवला गेला, ज्यामुळे कयाधू आणि पूर्णा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। शेलगाव येथील शेतकरी आणि आत्माराम राजेगोरे म्हणाले, आमच्या केळीच्या बागा पूर्णपणे पाण्याखाली गेल्या। कर्ज काढून पिकवलेली शेती उद्ध्वस्त झाली। अर्धापूरमधील सखल भागात घरांमध्ये कमरेपेक्षा जास्त पाणी शिरले, ज्यामुळे अनेक कुटुंबांना गावातील शाळा आणि सामुदायिक केंद्रांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे। अर्धापूरमधील पूरग्रस्त रस्ते पाण्याखाली। नांदेड शहरातील श्रावस्तीनगर, सावित्रीनगर, रणजितनगर आणि देवगावनगर पाण्याखाली गेले आहेत। गोदावरीमध्ये धोक्याच्या पातळीवर आहे। शहरात सरासरी 125 मिलीमीटर पाऊस पडला आहे। आमचा संसार पाण्यात गेला, काहीच शिल्लक नाही, अशी गोष्ट नांदेड शहरातील नागरिकांनी व्यक्त केली। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी तातडीने आपत्ती व्यवस्थापन योजना कार्यान्वित केली आहे। आम्ही पूरग्रस्तांना अन्न, निवारा आणि वैद्यकीय मदत पुरवत आहोत। पंचनाम्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असे कर्डिले यांनी सांगितले। केसरी लाईव्ह मराठी न्यूज चॅनल नागरिकांना आवाहन करते की नद्या नाल्यांपासून दूर राहा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा। अर्धापूरसह नांदेडमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी एकजुटीने पुढे येऊया। पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब, बेल आयकॉन दाबा आणि कमेंट करायला विसरू नका। अर्धापूर, महाराष्ट्र। कोणी कोणच जाणार रे बाबा, जाऊ दे। हमारे वसीम भाई पत्रकार वाहनों की सेवा में, ये बड़ी गाड़ियों को निकालने का काम वसीम भाई का। वसीम भाई जनता की सेवा में। बहुत ही ट्रैफिक जाम था, इसको पूरा हटाया वसीम पत्रकार ने।
करना क्या इसको। सर्वांना नमस्कार। मी राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी नांदेड। काल रात्रीपासून नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे। त्यामुळे आपल्या जिल्ह्यातले नद्या, नाले, ओढे, सर्व मेजर डॅम्स, मायनर डॅम्स हे सगळे ओव्हरफ्लो होत आहेत आणि अनेक गावांचा संपर्क सुटलेला आहे। अनेक गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळेच आम्ही खबरदारीचा इशारा म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी दिलेली आहे। त्याचसोबत महाविद्यालय पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार त्या उपविभागीय अधिकाऱ्यांना आम्ही दिलेला आहे। माझं सर्व नांदेडकरांना आव्हान आहे की आपण कुठल्याही अतिआवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये। आपण सुरक्षित ठिकाणी राहावं आणि विशेषतः विष्णुपुरीच्या कॅचमेंटमध्ये जो पाऊस पडतोय त्यामुळे नांदेड शहरामध्ये पण आता पाणी येण्याची शक्यता आहे। त्यामुळे विशेषतः जे सखल भागातले नागरिक आहेत त्यांनी सुरक्षित ठिकाणी शिफ्ट व्हावं। आम्ही सकाळीच आर्मीला कॉन्टॅक्ट केलेला आहे, ते थोड्याच वेळात नांदेडसाठी निघतील। त्याचसोबत बचाव कार्यासाठी आपली एसडीआरएफची टीम आहे, सीआरपीएफची टीम आहे आणि महापालिकेने पण त्यांचं टीम ऍक्टिव्हेट केलेली आहे। तर आपण त्यांच्या कंट्रोल रूमला संपर्क साधावा। सद्यस्थितीमध्ये निजामसागरचा जो डिस्चार्ज आहे तो 2,20,000 वरून 1,67,000 केलाय, म्हणजे 53,000 कमी केलाय आणि पोचमपाडचा जो डिस्चार्ज आहे तो जवळजवळ 5,30,000 पर्यंत वाढवलेला आहे। त्यामुळं अशी अपेक्षा आहे की 2-3 तासामध्ये आपल्याला त्यामध्ये थोडासा रिलीफ मिळेल। परंतु पुढचे 2-3 तास आपल्या नांदेडमध्ये पण अतिवृष्टी पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळं आपण आपली खबरदारी नक्की घ्यावी आणि कुठली अडीअडचणीच्या काळात फ्लड कंट्रोल रूम आहे तिथं आपण संपर्क साधावा। धन्यवाद। गाड़ी है।